ऑलकरला संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू कृपया लवकरात लवकर कमिटी पाशी पाठवावा। ऑलकरला संघ ऑलकरला संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू कृपया लवकरात लवकर कमिटी पाशी पाठवावा। राम जानकी गावकडी संघाकडून प्रथम सलामीसाठी मैदानात मात्र आता उतरले ते महेश दळवी आणि अक्षय राठोड। आता होणारा सामना राम जानकी गावकडी विरुद्ध ऑलकरला। प्रथम नाणेफेक जिंकून ऑलकरला संघाने मैदानात गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते राम जानकी गावकडी संघाला। ऑलकरला संघाकडून वैयक्तिक पहिलं तर संघाकडून पहिलं षटक घेऊन मात्र मैदानात दाखल झालाय तो टीमचा कर्णधार अदनान। स्ट्राईकला असेल तो अक्षय, नॉन स्ट्राईकला असेल तो महेश। पंच म्हणून काम पाहतात ते गुरुप्रसाद नागवेकर आणि निहार भाटकर। आतमध्ये सामन्याला मात्र येथे सुरुवात होते। अदनान आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन पंचांच्या डावीकडून मारा करेल तो मात्र अक्षय याला। कृपया ऑफ साइडचे जे प्रेक्षक असतील त्यांनी गडग्या पलीकडे जावे। कृपया कमिटीला सहकार्य करावे। ऑफ साइडला बसलेले खेळाडू व प्रेक्षक सामन्याला मात्र येथे सुरुवात होते। अदनान आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन पंचांच्या डावीकडून मारा करेल तो अक्षय याला। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडूची येथे मात्र सांगता होते। नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राम जानकी गावकडी संघ पुन्हा एकदा अदनान मारा करेल तो अक्षय याला। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी अदनान वारंवार निर्धाव चेंडूची येथे सांगता होते। बघूया पुढील चेंडूत अक्षय काय करतोय। पुन्हा एकदा अदनान आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असेल, मारा करेल तो अक्षय याला। स्लोअर पद्धतीचा हा चेंडू हलक्या हाताने ढकललेला आहे। एक धाव मात्र पूर्ण करतोय तो अक्षय आणि या एका धावेनिशी राम जानकी गावकडी संघाचा श्री गणेश मात्र येथे होतोय। धाव संख्या मात्र होते ती बिनबाद 1। सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी अदनान आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मारा करेल तो मात्र महेश याला। सुंदर फटका, बघूया काय आणि मात्र डिक्लर रूपात येथे 2 या 2 धावांची संघाची धाव संख्या मात्र होते ती बिनबाद 3। पुन्हा एकदा अदनान आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज, मारा करेल तो महेश दळवी याला। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र या फटक्याचे रूपांतर एका डिक्लर धावेत होते आणि या एका डिक्लर धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते। धाव संख्या मात्र होते ती 4 बिनबाद 4। काहीशी शांत सुरुवात राम जानकी गावकडी संघाकडून। बघूया उर्वरित षटकात
किती धावा कुठतायत आणि किती धावांचे आव्हान ऑलकरला संघासमोर ठेवतायत. अदनान वारंवार चांगली गोलंदाजी करताना आपल्या षटकातील मात्र शेवटचा चेंडू घेऊन मारा करेल तो मात्र महेश याला. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू यॉर्कर लेंथ पूर्णपणे खोदून काढलाय तो महेशाने. एक धाव ते पूर्ण करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र येथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनिशी पहिल्या षटकाची मात्र येथे समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर राम जानकी गावकडी संघाची धाव संख्या मात्र थांबून आहे ती बिनबाद 6. काहीशी शांत सुरुवात राम जानकी गावकडी संघाकडून. बघूया उर्वरित 3 षटकांमध्ये किती धावा केले जात आहेत आणि किती धावांचे आव्हान मात्र ऑलकरला संघासमोर ठेवले जाते. पहिल्या षटकात ऑलकरला संघाकडून चांगली गोलंदाजी केली ती अदनान याने. 6 धावा मात्र खर्च केल्यात त्या पहिल्या षटकामध्ये. बघूया दुसरं षटक कोण घेऊन येत आहे ते ऑलकरला संघाकडून. बॉलर नेम अनिकेत. ऑलकरला संघाकडून वैयक्तिक पहिलं तर संघाकडून दुसरं षटक घेऊन आला तो अनिकेत. मारा करेल तो अक्षय याला. अक्षय आतापर्यंत शांत दिसलाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू खोदून काढायचा होता पण अपयशी ठरलाय तो मात्र अक्षय. वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न मात्र काही यश येत नाहीये. बघूया पुढील चेंडू घेऊन अनिकेत. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून मारा करेल तो मात्र अक्षय याला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा अपयशी ठरतोय तो अक्षय. सुंदर अशी गोलंदाजी मात्र करताना अनिकेत. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकलेत ते अनिकेत याने. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना अनिकेत. बघूया अक्षय यावेळी काय करतोय. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा तेच चित्र मैदानात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची मात्र येथे सांगता होते. वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न मात्र अपयशी दिसतोय तो अक्षय राठोड. बघूया पुन्हा एकदा अनिकेत. पुन्हा एकदा मोठा फटका बघूया आणि यावेळी मात्र कम बॅक करतोय तो अक्षय. पुन्हा एकदा मोठा फटका मारला. बघूया काय होतंय. आणि पुन्हा एकदा 7 धावा मिळत आहेत. सलगचे मारलेले हे 2 षटकार एक चांगला कमबॅक म्हणता येईल. पहिले 3 चेंडू मात्र येथे मैदानात निर्धाव गेले होते पण त्याचं चांगलं उत्तर अनिकेत याला दिलंय. 2 चेंडूंवर 2 षटकार मारलेत ते अक्षय याने आणि चांगला कमबॅक म्हणता येईल तो राम जानकी गावकडी संघाचा. धाव संख्या मात्र होते जी बिनबाद 18. बघूया दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे. पहिले 3 चेंडू निर्धाव गेले होते त्यानंतर सलग 2 मोठे षटकार ठोकले होते ते अक्षय याने. उर्वरित 1 चेंडूत बघूया अक्षय काय करतोय. सुरुवातीला शांत दिसला होता पण मात्र आता 2 षटकार सलग ठोकले आहेत. बघूया तिसरा षटकार सलग ठोकतोय का. बघूया आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अनिकेत. मारा करेल तो अक्षय याला. स्लोअर पद्धतीचा चेंडू फुलटा चेंडू मोठा फटका तर मारला. बघूया आणि मात्र झेल सुटतोय आणि 7 धावा मात्र येथे मिळत आहेत आणि नो चेंडूची मात्र येथे खूण होते.
षटकारासहित या 7 धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 25. बघूया आणि आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन शेवटचा चेंडू असेल या षटकातील. मारा करेल तो अक्षय याला. पुन्हा एकदा मोठा फटका. बघूया काय होत आहे. आणि मात्र यावेळी अक्षय याच्या रूपात राम जानकी गावकडी संघाला बसलेला हा पहिला धक्का. अक्षय याने सलग 3 चेंडूंवर 3 षटकार ठोकले होते. दुसऱ्या षटकातील पहिले 3 चेंडू निर्धाव गेल्यानंतर एक चांगला कमबॅक केला होता तो आपल्या संघासाठी. 3 चेंडूंवर 3 षटकार ठोकून तंबूत परततोय तो अक्षय राठोड. धावसंख्या मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 25. एक चांगली सुरुवात म्हणता येईल ती राम जानकी गावकडी संघाची. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा 1 गडी बाद. अक्षय याची जागा घेण्यासाठी मैदानात मात्र आता उतरलाय तो शुभम आमरे. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर राम जानकी गावकडी संघाचा मैदानात उतरलाय. बघूया कशी फलंदाजी करतोय उर्वरित 2 षटकात. अनिकेत फुलटॉस चेंडू. बघूया झेल होतोय का. मात्र झेल सुटतोय. महेश दळवी याला मिळालेले हे जीवदान. 1 धाव ते पूर्ण होते. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होती ती 26. 1 गडी बाद 26. फुलटॉस चेंडू होता. मात्र या चेंडूवर झेल सुटतोय आणि जीवदान भेटतंय ते महेश दळवी याला. बघूया या जीवदानाचे रूपांतर तो वादळी खेळ करतोय का. पुन्हा एकदा अनिकेत मारा करेल तो नवीन फलंदाज शुभम याला. या चेंडूवर मात्र 1 धाव पूर्ण करतोय तो शुभम. एका धावेवर समाधान मानतोय तो शुभम. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 27. 1 गडी बाद 27. अनिकेत डावखोर हाताचा गोलंदाज. यावेळी मात्र मारा करेल तो महेश याला. मागील चेंडूवर जीवदान मिळालेले ते शॉर्ट पिच चेंडू. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना अनिकेत पंचा उजवीकडून मारा करेल तो महेशाला. बघूया महेश काय करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आणि पंच गुरुप्रसाद नागवेकर 2 हात म्हणजेच की वाईडच्या रूपात एक अवांतर धाव मिळते. या एका अवांतर धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 28. 1 गडी बाद 28. महेश याने मारलेला हा समोरच्या दिशेने उत्तुंग षटकार. 7 धावा मात्र येथे मिळत आहेत. या 7 धावांची संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 34. 1 गडी बाद 34. जीवदान मिळाले होते ते पहिल्या चेंडूवर महेशाला. त्याचा चांगलाच उपयोग करताना मैदानात महेश दळवी पुन्हा एकदा सज्ज असेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया काय होतंय. 1 धाव ते पूर्ण करतोय तो महेश.
या एका धावनिशी संघाची धावसंख्या मात्र होती ती 35. एक गडी बाद 35. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन डावखुरा गोलंदाज अनिकेत, पण यावेळी मात्र पंचांच्या डावीकडून मारा करेल तो शुभम याला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडूची मात्र येथे सांगता होते. षटकार खाल्ल्यानंतर सुंदर गोलंदाजी करताना अनिकेत. बघूया आपल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. बघूया शुभम काय करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण वारंवार येथे निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. तिसऱ्या षटकाची मात्र येथे समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर राम जानकी गावकडी संघ 1 गडी बाद 35. बघूया ऑलकरला संघाकडून शेवटचे आणि हाणामारीचे षटक कोण घेऊन येत आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर राम जानकी गावकडी संघ 1 गडी बाद 35. कृपया ऑलकरला संघ सामन्याला लवकरच स्पीडअप घ्यावा. अजूनही भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. बघूया उर्वरित 6 चेंडूंवर किती धावा कमावत आहेत ते राम जानकी गावकडी संघ आणि किती धावांचे मोठे आव्हान ठेवतायत ते ऑलकरला संघासमोर. बघूया शेवटचे आणि निर्णायक षटक कोण घेऊन येत आहे. ऑलकरला संघाकडून शेवटचे आणि निर्णायक म्हणजेच हाणामारीचे षटक मात्र मैदानात घेऊन आलाय तो ओम नागवेकर. बघूया कशी गोलंदाजी करतोय, किती धावांपर्यंत थांबवून ठेवतोय ते राम जानकी गावकडी संघाला. ओम नागवेकर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. पंचांच्या डावीकडून मारा करेल तो मात्र महेश दळवी याला. बघूया महेश दळवी कशी फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका, बघूया झेल होतोय का. आणि मात्र पुन्हा एकदा जीवदान भेटते आहे ते महेश दळवी याला. 1 धाव ते पूर्ण करतोय आणि मात्र दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात रनआउटच्या रूपात तंबूत परततोय तो महेश दळवी. राम जानकी गावकडी संघाला बसलेला हा दुसरा धक्का महेश दळवी याच्या रूपात. ओम पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. मारा करेल तो मात्र कुणाल याला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र स्ट्राइक चेंज करण्याच्या नादात बसलेला हा तिसरा धक्का.
नागेश याची जागा घेण्यासाठी मैदानात मात्र आता उतरला आहे तो गणेश. बघूया उर्वरित 2 चेंडूत किती धावा होत आहेत. सलग 4 चेंडूंवर 4 गडी बाद झाले ते गावकडी संघाचे. पहिल्या 3 चेंडूंवर रनआउटच्या रूपात 38. उर्वरित 1 चेंडू. बघूया या एका चेंडूवर जर षटकार बसला तर चांगली टोटल होईल ती राम जानकी गावकडी संघाची. बघूया ओम पुन्हा एकदा सज्ज असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा तेच चित्र मैदानात. या षटकातील चौथा खेळाडू जो रनआउटच्या रूपात तंबूत परततोय. मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर चार षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राम जानकी गावकडी संघ 6 गडी बाद 38 धावा आणि 39 धावांचे आव्हान मात्र ठेवले ते. कृपया नवलाई पावणा मिर्या संघ आणि कोकण नगर संघ आपले संघनायक कृपया कमिटी पाशी पाठवावे लवकरात लवकर. नवलाई पावणा मिर्या संघ आणि कोकण नगर संघ आपले कर्णधार लवकरात लवकर कमिटी पाशी पाठवावे. मालदार बोलव. जुबेर मालदार जिथे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर कमिटी पाशी संपर्क साधावा. थँक्यू डीजे. खरोखरच छान असा अप्रतिम सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय तो राम जानकी गावखडी आणि न्यू कर्ला संघाकडून. अडतीस धावा राम जानकी संघाने केले आहेत आणि 39 धावाचं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय ते न्यू कर्ला संघासमोर. अदनांसारखा असा नामवंत खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या जोडीला राम जानकी छान असा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय.
राम जानकी संघाने लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि बॅटिंग ऑर्डरसाठी न्यू कर्ला संघाने आपली बॅटिंग ऑर्डर पाठवायची आहे. अनिकेत आणि अदनान ही सलामीवीर जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. नावाजलेले असे खेळाडू आणि पहिलं षटक पाहूया कोण घेऊन येते ते राम जानकी संघाकडून. अक्षय राठोड याच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. त्याला अक्षय राठोडला साथ मिळते ती महेश दळवी, शुभम आंबरे यासारख्या नामवंत खेळाडूंची. पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी सामना होतोय तो. अदनान आणि अनिकेत. नॉन स्ट्राईकला आहे तो अनिकेत, स्ट्राईकला आहे तो अदनान. नामवंत असा खेळाडू अदनान. खरोखरच छान अशी फलंदाजी मी या पंचक्रोशीमध्ये त्याची पाहिलेली आहे. पाहूया पहिलंच षटक संकेत हळदणकर. खरोखरच ISPL ला गणला जाणारा असा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत हळदणकर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा 10-12 पावलाचं रनअप घेऊन पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. अदनान याला तोडीस तोड असं उत्तर अदनान याचं. संकेत हळदणकर आणि अदनान पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार आणि हा चेंडू अवांतर धावसंख्येत भर घालतोय. वाईड चेंडू, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 1. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार संकेत हळदणकर. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. 1 धावसंख्या. डिक्लेअर बॉक्स मध्ये गेलेला चेंडू. एका धावेवरच समाधान मानावं लागतंय ते कर्ला या संघाला. धावसंख्या होते ती बिनगडी बाद 2. पुन्हा एकदा संकेत हळदणकर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार संकेत हळदवणेकर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत आणि हा षटकार. अदनान याच्या बॅट मधून निघालेला हा षटकार धावसंख्या वाढवतोय. कोकण नगर. थँक्यू डीजे. कोकण नगर आणि मिर्या यामध्ये टॉस होतोय. दिवाकर मयेकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या हस्ते टॉस उडवला जातोय आणि हा क्लीन बोल्ड. अदनान याची खेळी संपुष्टात आली आहे. खरोखरच छान अशी गोलंदाजी संकेत हळदवणेकर यांची. 1 षटकार, 1 तू तो 1 मी. दिवाकर मयेकर सर यांच्या हस्ते हा टॉस उडवला जातोय. पाहूया कोण जिंकतोय आणि हा टॉस उडवला गेलाय. कोण जिंकलाय? कोकण नगर या संघाने हा नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेतलाय. शाहरुख खूप खुश आहे. शाहरुख याने हा टॉस जिंकलेला आहे आणि काय घेतात ते पाहूया. पुढचा चेंडू. छान अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती संकेत हळदवणेकर यांची. पहिला षटकार, दुसरा बोल्ड. तोडीस तोड असं उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज आणि फलंदाजाचं. अदनान याची खेळी संपुष्टात आली आहे. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 8 रन. 1 गडी बाद 8 रन. बॅट्समन नाव सांगायचंय कुणाल. स्ट्राईकला तो कुणाल, नॉन स्ट्राईकला तो अनिकेत. पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार कुणाल आणि हा उंच तटवलेला चेंडू. पाहूया झेल होऊ शकते का आणि हा झेल बाद. कुणाल याची खेळी संपुष्टात आली आहे. खरोखरच छान अशी गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी पाहायला मिळतंय. थँक्यू.
बॅट्समन नेम न्यू कर्ला संघाच्या 11व्या खेळाडूने आपला एक खेळाडू कमिटीमध्ये पाठवायचा आहे. बॅट्समन नेम काय विचार? सियान. पुढचा चेंडू संकेत हैदवणेकर याचा. राईट टर्म ओव्हर द विकेट मारा. सियान आला. पाहूया कशा पद्धतीने सियान खेळतोय तो. पुढचा चेंडू. हा चेंडू मारायला पाहूया झेल होऊ शकते का. आणि गणेश फडके या ठिकाणी खरोखरच छान अशी झेल घेतलेला आहे तो गणेश फडके याने. आणि न्यू कर्ला संघाची धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 8 रन. छान असं गोलंदाजीचं आपल्याला पृथक्करण या ठिकाणी पाहायला मिळाले. ते संकेत हळदवणेकर याच्या गोलंदाजीमधून 3 गडी बाद केलेत. खरोखरच नावाजलेला असा हिरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. छान असं गोलंदाजी त्यांनी केली आणि 3 गडी बाद केलेत. एक संघाला कुठे ना कुठेतरी आधार असा हा संकेत हळदवणेकर पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू. पुढचं षटक. पहिलं वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलाय तो शुभम आमरे. एक नावाजलेला असा गोलंदाज. बॅट्समन नेम निखिल. पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. खूप छान पद्धतीचा चेंडू. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. निखिल याला. शुभम आमरे 2000 सालामधले एक नावाजलेले असे फलंदाज गोलंदाज पाहायला मिळतात आपल्याला बॉलिंग करताना. निखिल याला. राईट ओव्हर द विकेट मारा. 4-5 पावलावर रनअप. सुंदर असा चेंडू टाकलेला आहे. एकाच धावेवर समाधान मानावे लागतंय ते कर्ला या संघाला. निखिल याला. अनिकेत. पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. शुभम आमरे याचा. खूप छान पद्धतीचा चेंडू किपरच्या ग्लोव्ज मध्ये जातोय. छान पद्धतीची अशी किपरिंग या ठिकाणी पाहायला मिळते महेश दळवी याच्या स्वरूपात. आणि पाहूया किती धावा मिळतात. एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती न्यू कर्ला संघाची 3 गडी बाद 10. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. हा चेंडू अवांतर धावसंख्येत भर घालणारा चेंडू. वाईड चेंडू. धावसंख्या वाढवतोय. धावसंख्या होते ती 11. अनिकेत पुन्हा खेळण्यासाठी तयार. सॉरी. आणि हा झेल सुटलाय. आणि पाहूया किती धावा मिळतात. 1 धाव डिक्लेअर स्वरूपात कर्ला संघाला एक थोडीशी मदत 1 धावेच्या स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळते. विकेट किपर महेश दळवी यांच्याकडून काहीस असं गचाळ क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा अनिकेत याने मारलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. 1 धाव पळून काढतायत. दुसरी धाव पळून काढताय पाहूया. आणि एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. छान असं क्षेत्ररक्षण गणेश फडके यांच्याकडून पाहायला मिळतंय. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर न्यू कर्ला संघाची धावसंख्या झाली ती 13. 3 गडी बाद 13.
छान अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली होती ती शुभम आमरे यांची. कोणताही षटकार नाही, कोणताही चौकार नाही आणि त्याचबरोबर विकेट या ठिकाणी पाहायला मिळाल्या होत्या शुभम आमरे यांच्या गोलंदाजीमधून. तिसरं षटक घेऊन आलेत ते सुनील मुडे. रफ्तार का किंग, गावकडीचा राजा सुनील मुडे, फिरकी गोलंदाज. छान पद्धतीचा चेंडू, एक रन. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये गेलेला चेंडू धावसंख्या वाढवतोय. धावसंख्या होते ती 14. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. हा चेंडू खूप छान पद्धतीचा चेंडू, वाईट चेंडू. अंपाने वाईट दिलाय. अवांतर धावसंख्येत भर घालतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 15. पुन्हा एकदा सुनील मुडे, रफ्तार का किंग. आणि हा ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. आणि हा षटकार. अनिकेत खरोखरच छान फलंदाजी या ठिकाणी करताना पाहतोय आणि हा अनिकेतची खेळी संपुष्टात. षटकार मारल्यानंतर एखाद्या खेळाडूची खेळी संपुष्टात येते, तशी खेळी संपुष्टात आली आहे. यासीर या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी आलाय. आसिर नावाजलेला असा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय तो आसिर. छान अशी फलंदाजी या पंचकृषीमध्ये मी त्यांची पाहिली आहे. खरोखरच छान अशी फलंदाजी करतात. पाहूया आपल्या संघाला योगदान देतात का ते आसिर. खरोखरच खूप छान अशी फलंदाजी. पुन्हा एकदा सुनील मुडे यांचा सामना खेळण्यासाठी तयार आणि ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू एक डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातोय. धावसंख्या वाढवते. धावसंख्या होते ती 22. 4 गडी बाद 22. खरोखरच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग हा सामना खरोखर अटीतटीचा होईल. सुनील मुडे पुन्हा एकदा टाकण्यासाठी तयार आणि हा छान पद्धतीचा चेंडू सुनील मुडे यांनी टाकलेला कीपरच्या ग्लोव्ज मध्ये गेलाय. कोणत्याही प्रकारचा संपर्क बॅटला झालेला नाही आहे. बॉलर बॅट्समनला पण समजलेला नाही आहे. आसिर हा एक नावाजलेला असा खेळाडू. पुन्हा एकदा सुनील मुडे आणि हा चेंडू तटवलेला. पाहूया झेल होऊ शकतो का. किती धावा मिळतात. अंपायर डिक्लेअर 2 रन. धावसंख्या झाली ती 24. 6 चेंडू 15 धावा. 6 चेंडू 15 धावा. कर्ला संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू 15 धावा. नामवंत असे फलंदाज या ठिकाणी आपल्याला क्रीज मध्ये दिसत आहेत. 6 चेंडू 15 धावा आणि त्या 6 चेंडू 15 धावामध्ये आपल्याला गोलंदाजांची क्षेत्ररक्षणाची जी काय आता कसोटी लागणार आहे ती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पाहूया कोण येतोय तो. मला वाटतंय महेश दळवी. पावस पंचक्रोशीमध्ये गाजलेला असा खेळाडू महेश दळवी
ज्याचं नाव कुठेच घेतलं जात नाही असा महेश दळवी, हा बॅट्समन, बॉलर, ऑलराऊंडर असा आपल्याला खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतो. अनुभवाचा जोर आणि समोर असेल तो निखिल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार महेश दळवी. निखिल खरोखरच छान पद्धतीचा असा चेंडू, निर्धाव चेंडू आणि किपर म्हणून आलेत ते महेंद्रसिंग धोनी यांचा लाडका संकेत हळजवणेकर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार महेश दळवी आणि हा चेंडू तटवलेला पाहूया झेल होऊ शकते का, आणि हा झेल सुटलाय. एक धाव पळून काढताय, दुसरी धाव पळून काढताय बघूया. दुसरी धाव आरामात पळून काढली आहे. या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी या बॉलवर मिळत आहेत. पाहूया आता 4 बॉल 13 रन. निखिल पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार महेश दळवी यांचा. निखिल हा देखील एक हार्ड हिटर असा बॅट्समन या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू खूप छान पद्धतीचा चेंडू महेश दळवी यांचा. निखिल याला कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी धाव मिळत नाहीये. खरोखरच विकेट किपरचं क्षेत्ररक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे. निखिल पुन्हा एकदा कोणत्याही प्रकारचा बदल करू शकतो या सामन्यामध्ये असा निखिल. आणि लेग साइडच्या दिशेने ग्राउंड शॉट मारलेला चेंडू 1 धावावर. 1 धाव पण करताना पाहूया दुसऱ्या धावेचा कौल काय येतोय तो अंपायरने घोषित करायचा आहे. नॉट आउट. 2 चेंडू 11 धावा. कर्ला संघाला जिंकण्यासाठी 2 चेंडू 11 धावा. कंपल्सरी चेस कमिटीचा नियम आहे. कंपल्सरी चेस 2 चेंडू 11 धावा. हा चेंडू उंच मारलाय पाहूया झेल होऊ शकतो का. झेल बाद. खरोखरच छान अशी गोलंदाजी महेश दळवी यांची. ओम स्ट्राईकला आलो तो ओम. शेवटचं षटक, शेवटचा चेंडू महेश दळवी यांचा. ओम पाहूया आपल्या संघाला विजयी करून देतो का. खरोखरच मोठा असा फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव चेंडू आणि या ठिकाणी विजयी झालाय तो राम जानकी संघ. पराभूत संघाला पुढील टुर्नामेंटला आमंत्रण आणि विजयी संघाचं अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. सामना जिंकलाय तो राम जानकी गावकडी संघाने. पुढील सामना त्वरित मैदानात चालू होत आहे. नवलाई पावणाई मिर्या विरुद्ध ऑल कोकणनगर. ऑल कोकणनगर संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते नवलाई पावणाई मिर्या संघाला. सामन्याला त्वरित सुरुवात होत आहे. पुढील सामना नवलाई पावणाई मिर्या विरुद्ध ऑल कोकणनगर. कृपया नवलाई पावणाई मिर्या संघ आपले क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यावे.